हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज सुट्टी असल्यामुळे ना आम्ही एका ठिकाणी जात आहोत. सकाळी निघालो एकदम आम्ही 6 वाजता उठून. पहिल्यांदा असं झालंय आम्ही एवढ्या लवकर उठून आंघोळ्या करून निघालोय. मेन जात आहोत. विसरली का परत नाव? आम्ही जातोय भुलेश्वर मंदिरला. आणि खूप जुना मंदिर आहे, शतकांपासून आहे. कितीतरी शतकांचं जुनं असल्यामुळे मग सगळ्यांनाच एक्साइटमेंट एवढी होती. आणि ती मागे अनुभव कशी बसली आमच्या बडबड चालू आमच्या दोघांची. आणि त्याला साईडला भूषण, तुमचा चेहरा दाखवा थोडासा. आहा, वा वा वा. आता एवढे आम्ही चौघं जातोय म्हणल्यानंतर प्रवास पण भारी असणार आहे. कारण की आमच्या गप्पा तुम्हाला माहितीच आहेत, बडबड चालू असते, एन्जॉय करत जातो, गाणे, डान्स सगळं तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. गाणं लावा ना ते. कोणता? टी डी 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 टी डी टी टी डी टी. ते कळालं का? नाही, परत मग ते टी डी डी टी डी डी टी 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 डी टी टी. थांब येते थोडं येते परत मग. आला जवळ आला परत एकदा ते हो हा परत नाही मजा आली, जाऊ दे. ओ मेरी विस्की वे, ते वाला. पुढे काय? कळाले तुम्ही नाटक करताय उगी ना. लावा ते गाणं, लावा लवकर. कसं एकदा शेवटचं नाही, एकदा आता नाही. एकदा आता नाही. आणूची स्टाईल नाही करणार. इथे थांबलोय गाईज हडपसरच्या तिथे. खूप जास्त भूक लागली होती म्हणून नाश्ता करण्यासाठी. आणि अर्जुननी नेहमीप्रमाणे त्यांचे फेवरेट पोहे घेतले. सगळ्यांनी आम्ही वेगवेगळं ट्राय करावं असं ठरवलं. या भैयांकडे खूप जास्त गर्दी असते आणि ते भारी पण देतात. मी घेतले आहेत वडे. वडे आहेत का पेट? असले कसे? हे बघा, एवढं एक्साइटमेंट होती, काय होतं, काहीतरी खूप एक्साइटेड आहे आणि 5 मिनिटात पुढच्या झोपी गेले. हे बघा अनुभूषण, मी 1 2 3 म्हणतो, एकदम जोरात ओढून हिला उठू. 1 2 3. झोप ना झोप. कुठं गेली तुझी एक्साइटमेंट? बरोबर नाही. आजची ट्रिप होईपर्यंत गाईज मी ह्या तिघांना बोलणार नाहीये, कारण की मला खूप जास्त त्रास दिलेला आहे. तुझी एक्साइटमेंट आम्ही आणत होतो. बोर गाणे लावून ठेवले होते अर्जुननी. झोप नाही येणार माणसाला तर काय होणार? किती वेळ झालं ते गाणं लावा म्हणते. लावलं का तुम्ही? बरं ठीक आहे, आता लावा. डान्स करणार का तू? डान्स केलं तर झोप तर जाईल. हां ठीक आहे. आम्ही नाही, तू एकटी करणार. झोपल्याचं शिक्षा आहे तुला. हो नाही, सगळेच आम्ही तिघं करणार. तुम्ही कशाला करताय? ठीक आहे, मला स्टीअरिंग सोडून. ते कोणतं गाणं ते? धुरंधर मधलं. हां आठवत सांगा की काय हो? मला पण आठवत नाही. भूषण कोणतं रे? ते असं वाला. हा, शरारत. तेनु शरारत सिखावा. ओ माय गॉड, नाही कोण नव्हतं म्हणून केलं थोडंसं. हां थोडंसं केलं. करू नका असं काही. ओके, लावा गाणी आता. तेनु शरारत सिखावा जग मैना. करू का मी असं? घाट आहे. दाजीला आल्यावर तर ना सगळं सांगणार आहे मी की तुझे किस्से हे. ए, अजून हसते मोठं. काय काय होतंय? थांब काय झालं? ते क्लच नीट दबत नाहीये. बंद पडली गाडी. कस काय? काय माहित, बघावं लागेल. उतरा. बाई घाटात. मला फोन घेऊ दे, थांबा. गाईज, आमच्या गाडीला काय झालंय काय माहिती. आता अर्जुन पाहत आहेत आणि आता मला तर टेन्शन यायला चालू झालंय. अचानकच नशीब अर्जुन इथं तरी होत होतं. म्हणजे टायर पंक्चर झालंय का? नाही मग क्लचच दबत नव्हतं, गाडी बंद पडली. मग आता माहित नाही. आता मग काय तर करा की. घाटात कुठं काय करू? पुढे मागे दिसते का काय? घाटात ढकलणार आहेस का वर? गाईज, असा प्रॉब्लेम झालेला आहे आता आमच्या सोबत. मला तर टेन्शन आले. बंद कर ना आता. काय व्हिडिओ घेते? गाडी इथं बंद पडले. कळायला पाहिजे ना सगळ्यांना काय झालं ते. म्हणून चालू होता फोन. ठेवते इकडे. कशाला चिडताय उगत बिनकामी? राहू द्या. काय नाही झालंय भूषण, नाटक करत होतो तिच्या समोर. प्रँक तिच्या समोर.
ते बघा कुठं कुठं जाऊन बसले बघा ते. ते बघा दिसते का कुठे कोपऱ्यात. थांबा रेअर कॅमेरानी दाखवतो. अजून थोडं करायचं का? अजून थोडं करायचं का म्हणलं? आता काय करायचं? तिला भीती घालायचं का अजून थोडी? हां हा चालेल. आता चला. चालूच होत नाही म्हणायचं. आता काय थोडा वेळ इथे थांबावं लागेल. चला म्हणूयात तिला कसं बसले थांबा दाखवतो. होय ते टोईंग वाली गाडीला बोलवावं लागेल आता आता. कशाला तुम्ही ब्लॉग चालू करताय? नाही सगळ्यांना कळायचं म्हणलीस ना, रुसून बसलीस म्हणून चालूच ठेवा म्हणलं जरा. उगे काय पण माझी चूक होती का गाडी बंद पडली आता ते तर? मग आता ते टोईंग वाली गाडीला बोलवावं लागेल. करा काय करायचे मला माहित नाही, मी इथंच बसणार आहे. इथंच बसायचंय तेच सांगायला आलोय. सगळे इथं मुक्काम करायचा ना. एवढं छान सीन आहे, बस की इथंच बघत. मूड घातलात माझा तुम्ही. काय मोड का बसलीस बघ ना, किती चांगलं सीन आहे. ए किती टेन्शन घेतेस? ए मग काय? हसायचं नव्हतं, हिला अजून थोडा वेळ पिडवायचं होतं. गाडी बंद नाही झाली? नाही झाली. सिरियसली अर्जुन, मजाक करायची गोष्ट आहे का ही? पण घाटामध्ये येऊन मग सगळ्यांना माहिती होतं या. अर्जुन मला कसलं झालं होतं पोटामध्ये. घाटात येऊन झाल्यामुळे तर असं गुडगुड होत होतं. गुड गुड बस. इथं पाणी पण नाहीये. आपल्या गाडीमध्ये पाणी. तुम्हाला माहित होतं का? हा या दोघांना माहिती होतं. बापरे कधी तुला लय झोप येत होती म्हणलं हिची झोपच उडवू आता. नाही यार, असला प्रँक नाही बाबा अर्जुन, ते पण असल्या रस्त्याला उगीच. झोप उडवू म्हणलं, तुला लय झोप येत होती ना. चल आता बसशील डोळे उघडून. चल बस. बसते. मला पुढे नाही बसायचं तुमच्या बाजूला, मी बसते मागे. पोहोचलेलो आहोत गाईज ए आम्ही. हे पण आहे तिकडे. चित्ता दिसावं यार आपल्याला कसं. अजून काय बस ना ग. गाडीत बसून इकडे बघ इकडे बघ. गाडीत बसून. कुठे बघू? हा, चित्ता बघा कसला आहे. बापरे. आणि चिट्ट्याची ती डरकाळी का काय म्हणतात ती बघितली का? हे करून ती बघत. आता चित्ता झोपीत आहे वाटतं म्हणून तसं दिलंय की नाही? हा. नाही तर लय होती डेंजर. मग मंदिर आलेलं आहे गाईज आणि किती सुंदर दिसतंय. वाव भारी. भारीच. मंदिराच्या सुरुवातीला असे 2-3 स्टॉल पण आहेत, पेढे वगैरे काही घ्यायचे असतील तर घ्यायचे का? काय नको काय नको. वाव केवढी मोठी घंटी आहे ती. घंटा आहे ती. खरं कसं असतं माहिती का, ह्याच्या खाली थांबायचं असतं, वाजवायचं असतं. ते व्हायब्रेशन्स आपल्याला ऐकू येतात पूर्ण. अच्छा वाजवा. साऊंड थेरपी. ह्याच्या खाली थांबून बघ. आवाज कसा आहे पण याचा? भारी. आवाज कसा आहे म्हणलं तर असा. असा आहे म्हणून. भूषण जा तू वाजव आता. हळूहळू लागेल. नाकावर वापस लागत होत की. असं गोल फिरतंय. ओ कसला आवाज घुमते इकडे. वाव. इकडे आवाज बघ ओमचा. ओ किती नंतर 3-4 सेकंदापर्यंत घुमतंय तरी. हे बनवलंय तसं स्ट्रक्चर हो हो तसं. आवाज घुमावा असा. चला मुख्य शिवलिंग वरती आहे. आरामात लागेल. बघू ना लागेल. सगळंच सुंदर आहे हे मंदिर बघा. असं आहे गाईज आतमध्ये. आणि हे पिलर विलर सगळं पिलरवरची डिझाईन कमाल कमाल. ते जे कोणी बनवलंय ना खरंच खूप भारी बनवलं. आणि व्हेंटिलेशनसाठी अशी सोय केली आहे वरती. वाव. नंदी तर किती मोठा आहे.
सुंदर आहे. ऐकू बापरे, हे बघ फुलाचं किती छान केलं. बापरे, म्हणजे तर नजरच हटत नाही. एवढं सुंदर बनवलेलं आहे हे. पण हे लक्ष केलं का बघा, सगळ्यांच्या जे हे आहेत ना फेस, तर तेच थोडेसे खंडित झालेले आहेत किंवा पाय. हो, मी जवळपास माझं खूप ह्याचे ऑब्झर्वेशन म्हणून सांगते. तोंड आणि पायच खंडित केलेले आहेत. पण कसं सुंदर बनवलं होतं हे. हो, दगडाचं असल्यामुळे इतकं थंड आहे सगळं. म्हणजे एसी पेक्षा सुद्धा थंड AC वाटत पेक्षा आहे. थंड वाटते. आणि पुण्याच्या जवळचे असताल तर बघा एकदा नक्कीच ह्या मंदिराला यायला बुलेश्वर पाहिजे. मंदिर. बुलेश्वर मंदिर. या अजून आहे मंदिर असं गोल, सगळीकडे असे पिलर्स आहेत. कसलं सुंदर दिसते हे पिलर्स. कसं कासव आहे बघ बघा, ना, असं लांब एकदम. लांबच्या लांब आहे कासवाची पाठ. हम्म. इतकं छान दर्शन झालंय आमचं गाईज, आणि इतक्या शांततेत आणि इतकं म्हणजे प्रसन्न वाटत होतं ना मनाला. असं सगळं निगेटिव्हिटी पळून गेल्यासारखं. खरंच. आणि हम्म. ते त्यांना बघितलं ना असं वाटत होतं म्हणजे अजून डोळ्यात भरून घ्यावं त्यांना. मूर्ती तर इतकी सुंदर खूप होती सुंदर आणि आहे. मंदिर तर पिंड, खूप हा. जास्त. मंदिर, आणि ते एवढं सुंदर सजवलं होतं. तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघितलं असलं तर मी शब्दात सांगू शकत नाही, एवढ्या वेळेस म्हणते एवढं सुंदर एवढं हो. सुंदर. पण खरंच. ते कारागिरी खंडित झालेले आहेत थोडेसे. गाईज आहे बघा, ट्रायपॉड लावून असं इथं चालू आहे. आणि अनुचे म्हणजे आमचे दाजी आले नाहीत म्हणून अनु अशी पोज देते. आता एडिटिंग मध्ये दाजीला बसवणार आहे पण तिथं. दे दाजी काय तेवढीशी आहेत का अगं ती त्या हाताला कमरेला? मी ओके, हा हा. इकडे कमरेला म्हणजे काय असं करू का? ओढणी नीट घे. बघा दाजी, तुम्हाला किती मिस केलं जात आहे इथं. तुम्ही नसलात तरी एआयच्या हा. माध्यमातून आणलं जातं इथे. आता मयूर पळतच येते आज, मग संध्याकाळीच बसतात. त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ पोहोचवा. फोटो काढ. ओके, ठीक आहे. ए, भूषण, आता तू इमॅजिन कर तुझी बायको येणारी, होणारी बायको. हा, आई एवढीच करायच्या का पण तुला? तसं नाही, तसं नाही, असं उचल. हा. बाईक नाही पण फुल आहे, फुल उचललंय. हे नको आहे, बायकोला उचलून धरणारच का तिथं खाली धर. हा, लाडाची बायको आहे त्याची. बघा. त्याची लाडाची बायको ओ, आहे. खांद्यावर हात बघ त्याचा. एवढी हाईट पाहिजे. नंबर एक. लेवल हा हा. येतच म्हणजे असं काही मला येतच हा, मग केवढी पाहिजे? अशी लेवल. ह्या उंचीची कुणी पोरगी असेल आणि आमचा हा मुलगा आहे रिश्ता पसंत, भेजा आम्हाला, रिश्ता. रिश्ता भेजा. हा, भेजा, पाठवा बायोडाटा काढा. ही माझी बहीण आहे, माझा भाऊ आलाय, आणि हे माझे नवरदेव तुम्हाला माहिती आहेत. आणि दाजी जे आहेत ते आमच्या गावाकडे गेलेले आहेत. मी मगाशी पण सांगितलं. तर त्यामुळे आमची दिदूबाई थोड्याशा मिस करतायत दाजीबाला आमच्या. बापरे, पाय खूप पळत आहेत. इकडे. अजून पळत आहेत का? हो. किचन आहेत बघा, इथं घ्यायचे का? वर्क फ्रॉम होम असतं माझं, तर मी हा, इथंच येऊन राहिलो खरंच असतो. चांगली आयडिया भूषण. चांगली आयडिया. घ्या मग एखादं निवांत घर सगळीकडून बिर. वार, थंड शांत. किचन विचन बघा, घ्यायचे का? गेलं मंदिरात बॅटरी कशाला? अंधारात भीती वाटली तर ती बॅटरी घ्यायची का मग बारकी? एकमेकांच्या नावावर दोघांनाच घ्यायचं असते. चलो, घेतलं. हे घे. ती बसले नसते, रेवडी. काय म्हणले नसते. हा हा. चला गाडीत बसून खाऊया आता प्रसाद. तुला आवडते ना रेवड्या? हम्म. रेवड्या? रेवड्या आवडतात मला. रेवड्या म्हणजे रागात म्हणल्यासारखं वाटते मी. रेवडू रेवडी, म्हणायचं, रेवडू. रेवडू प्रेमानं. हं. रेवडी असते ते रेवडी. खरं तर. आणि आपण रेवडू म्हणायचं, रेवडू. घ्यायचे का तुला रेवड्या? असं चप्पल घालायचं नाही का? ओ गाईज, ठेवायचं. का दान करायचं ते? नाही नाही नाही, माझा आवडतीचा चप्पल आहे. मला प्रचंड भूक लागली होती गाईज, आणि घरी जाईपर्यंत आम्हाला वेट झाला नाही. त्यामुळे आम्ही थांबून ना आता मस्त असा वडापाव मागवलाय गरमागरम. ताव मारतो आता पटापट. हा, आणि माझा वडापाव बघा इथं आहे, आणि मी व्हिडिओ घेत बसली. हे कोणाचं लक्ष नाही, सगळे त्या भूक वडापावला, लागली सगळ्यांना इतकी. वड्याला फोडण्यावर आहेत. मी पण खाऊन घेते. हा, मस्त मिरची. हा हा. ए भूषण, कांदा गरम घेते आहे का? खूप वडा. गरम आहे. आत्ताच काय. ओके. माझ्या नवऱ्याला खूप काळजी आहे माझी. मग बाबा चालली होती, थांबवले. काहीच खरंच मी आज राग जाणार होते, ते तुम्हाला नाही का शॉर्ट मध्ये मध्ये पाहायला कळलं. मिळेल. हा, लॉंग मध्ये ते घेतलं नाही. असो. ए पोळले. गरम आहे खूप. हा. गाईज, मस्त असा एन्जॉय करून आम्ही आता घरी आलेलो आहोत. पण चेहरे बघून तुम्हाला कळालं असेल की आम्ही किती खूप जास्त थकलोय. ऊन आहे पुण्यात सध्या. बापरे,
सध्या आणि काय ट्रॅफिक पण खूप जास्त होते त्यामुळे खूप वेळ लागला यायला. हां तर आता मस्त कूलर लावून आम्ही आराम करणार आहेत आणि हा ब्लॉग आपण आज इथेच एंड करतोय. तर ब्लॉग कसा वाटला आणि मंदिर कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि Like, व्हिडिओला share, हाईप subscribe, करा hype. गाईज, प्लीज प्लीज. ओके बाय. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.